कस काय पब्लिक टाकाटक चकाचक मकामा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये. मित्रांनो, आपण सकाळी आलोय फ्लावरच्या वावर मध्ये. आपल्याला फ्लावरला खत लावायचंय. तर आपण ना हे बायो फॅक्टरचं ट्रिओ खत आणून पाहिलंय नाही का, ते जाहिरात पाहिली आपण त्याची. यास आहे बघ खत आपल्याला फ्लावरला लावायचंय. देव लावून हे असं थोडं थोडं नाही मस्त पाहिजे. असं सध्याच्या पोझिशन मध्ये ना पांढरी माशी जास्त अटॅक करू सुटली. एवढा छोटा प्लॉट आहे पण तरी एवढी पांढरी माशी सुटली काही मापच नाही. काल स्प्रे काढलाय आपण एक, देव मस्त आता खत लावून. Crooked smiles, crashing waves, no shame. Flip my phone. मित्रांनो, झालंय खत बीत टाकून. चला जाऊ मस्त पैकी जेवण बिवून हाणून तरी आता ताट काढून दिस. हाईट वाल्या माणसानं चांगलं कामावर दुखायचे काम आहे बरं की, खत बीत टाकायची काम नाही आपली राहिल्यात. तर मित्रांनो, आज केलाय मस्त कोबीचा कांदा. मस्त कढई भरून केलाय भाऊ. आज काय नाद नाही करायचं. घेऊ हाणून चला. मित्रांनो, आपण हिरव्या मिरची घेऊन आलो होतो सिन्नरमध्ये. विकून आलो. इतक्यात 320 रुपये जाडी गेली आपली. आपल्याला एक तर लय कटाळा राहतो असं काही इकायचा. आज घरी घेऊन जावंच लागेल म्हणे आपल्याला फवारायचं टमाटे. त्याच्यात आलो इकून विकून इडे काय नाही मला ते थांबलो इडे आल्या काय पाऊस चापर नॉर्मल थेंब आले. आता बाबळीच्या आडुशाला थांबलोय वरून मस्त बाई. तर मित्रांनो, आलोय आपण इतक्यात घरी. रोपाच्या वावरामध्ये आलोय. रोप भरायचं होतं आपल्याला. इकडे पाऊस चालू होता आणि इकडे घरी येऊन पाहतो डायरेक्ट कडक ऊन पडले. म्हणलं चला रोप तरी भरून देऊ. रोपनं थोडं वाळलं होतं. मित्रांनो, विषय असा आहे की या कॉकची त्या दिवशी दांडी तुटली होती. मग आपण ना पकडीने बंद करून गेलो होतो तो. आता काय झालं माहिती का, पकड तर घेऊन आलो घरी. पकड तर आणलीच नाही. आता परत बॉम्बटे मारीत घरी जावं लागेल. पकड घेऊन यावं लागेल. मग कॉक लागेल. या अशी हेल्पटे राहते. चला तर मित्रांनो, आलोय आपण पकड घेऊन. करू कॉक चालू. केलाय कॉक बिग चालू मित्रांनो. आता काही हुशार मला म्हणशील तो आता कॉक बंद केला. म्हणजे शेतकऱ्यांनी त्यांना माहिती कॉकची सिस्टीम अशीच उलटी राहते. तर चला करू मस्त मोटर चालू. भाऊ तो चाललोय काय सांगशील का? कवाच्या धरून पाहतोय मी. या साऱ्यातून त्या साऱ्यात चाललंय. तो पाणी प्यायचं असेल तर पिऊन घे ना भाऊ. जा निघून बरं पाटक्या दिशी. काला रॉप थोडं सुटलं मावाला काही कळा ना भाऊ मला ते आहे. तर मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच असेल आपण अंडन ताक भिजत घातलं होतं. तर आज ना 4-5 दिवस झाले व्यवस्थित ते ना व्यवस्थित ताकण संजीवनी झाली नाही तयार. ते आपल्याला टमाट्याला फवारायचे आज. मित्रांनो, आपण ना टिप्पडमध्ये ना काढून घेतलंय सगळं व्यवस्थित मध्ये. फडक्यानं गाळून मिळून घेतलं नाही का. ते काय होतं ते गाळलं नाही का पंपातून व्यवस्थित गळत नाही. मग त्याच्यामुळं कसं आता टेन्शन नाही राहणार. तर चला देऊ मस्त पैकी फवारून. मस्त कडक ऊन पडलंय आता. मित्रांनो, इतक्यात फवारून झालंय बाबा. फवारून झालं नाही तर आलाय पाऊस. ही अशी तर काही दशा झाली सध्या. अवघड काम झालंय. इतक्यात पंप खाली ठेवला नाही तर झाला पाऊस चालू. तुम्हाला सांगू इतका बेकार वास येऊ राहिला ना आता टमाट्याच्या प्लॉट मधून. चालताना काही मापच नाही. नवीन माणूस आला डायरेक्ट उलटे होईल. जे फवारीचा अंडन टाक त्यांना माहिती हो कसा बेकार वास येतो. इतका बेकार का डायरेक्ट असं होतं. उलटी व्हायसारखं होतं. नवीन माणूस आला 100% डायरेक्ट उलटी होईल. रिझल्ट तेवढं चांगले बघा व्हायरस वरती. काय ये बारिश का मौसम है सुहाना. आलो शेड मध्ये आता आपण. काय अवघड आहे पावसाचं. एक काय रिझल्ट देणार आहे सांगा बरं तुम्ही. एक ते ऑर्गॅनिक यायला टाइम लागतो रिझल्ट यायला. चालायचंच पर्याय नाही आता. काही पर्याय. जाऊ आता मस्त घरी. मित्रांनो, मस्त असतो 2 शेड वरती आलो आपण. भाऊ अरे काय झालं गागायला. लय दिवस झाले शेड वरती नव्हतं आलो. म्हणलं चला या दादाची गाडी भेट घ्यावं. त्याला मस्त बाकर बिकर घेऊन आलो. इडून लागलाय आणखी लायला आता. मित्रांनो व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा. चॅनल नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा. दादा सांग रे यांना. दादाने सांगितलंय चॅनल सबस्क्राईब करून घ्या. चला.